नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या YouTube चॅनेलवर। आज आपण एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठिकाणाची माहिती घेणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देणारे एक महत्त्वाचे केंद्र। चला तर मग जाणून घेऊया या स्मारकाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये। कामठी हे नागपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर। ब्रिटिश कालखंडात हे एक महत्त्वाचे लष्करी केंद्र होते, मात्र सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही कामठीचा मोठा वारसा, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माच्या चळवळीशी या ठिकाणाचा जवळचा संबंध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांनी कामठी येथे मोठ्या संख्येने अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। त्यामुळे कामठी हे बौद्ध चळवळीचा इतिहासात एक महत्त्वाचे ठिकाण बनले। कामठीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे त्यांच्याच आठवणींना समर्पित। बौद्ध वास्तुकलेची छाप हे स्मारक बौद्ध स्थापत्य शैलीत बांधले असून येथे एक सुंदर ध्यान केंद्र आणि सभागृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मूर्ती या स्मारकात, बाबासाहेबांची उंच आणि भव्य मूर्ती जी त्यांचे नेतृत्व आणि समाजासाठी दिलेले योगदान दर्शवते। धम्मचक्र प्रवर्तनाचा स्मृतिस्तंभ या ठिकाणी एक विशेष स्तंभ उभारलेला, जो धम्मचक्र प्रवर्तनाची आठवण करून देतो। ग्रंथालय आणि संशोधन केंद्र, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विविध पुस्तके आणि संशोधन साहित्य उपलब्ध आहेत। आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्षूंची उपस्थिती, दरवर्षी येथे वेगवेगळ्या देशातून बौद्ध भिक्षू आणि अभ्यासक भेट देतात आणि धार्मिक कार्यक्रम घेतात। बाबासाहेबांना वंदन करते आणि भगवान बुद्धांना वंदन करते। हे जे स्मारक आहे हे सुलेखाताई कुंभारे, पूर्व राज्यमंत्री, त्यांनी बांधलेलं आहे आणि हे विहार 2013 मध्ये बनलेलं आहे। इथे खूप सुंदर 20 फुटाची बाबासाहेबांची मूर्ती आहे आणि ती पंचधातूची बनवलेली आहे। ते आम्ही 2 बाया साफसफाई देखरेख करतो आणि चौकीदार राहतो। ते 7 वाजेपर्यंत सुरू राहते भवन आणि आम्ही 6:30 वाजेपर्यंत राहतो। 10 वाजतापासून सर्व देखरेख आम्ही करत राहतो। मग आता याची देखरेख कोण करता? आम्हीच करतो। तुम्हीच करता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि समोर आहे ते ड्रॅगन पॅलेस, समोर आहे त्याला ड्रॅगन पॅलेस आणि बाजूला आहे पॅगोडा। इकडे पॅगोडा आहे, इकडे पॅलेस आहे आणि हे बाबासाहेबांची स्कूल। ओके, समोर ड्रॅगन पॅलेस आणि पॅगोडा, ही पॅगोडा आंबेडकर, आणि हे समोर दिसतं ते आपल्याला आंबेडकर भवन। ते बाबासाहेबांचं काय माहिती वगैरे संग्रहित केली आहे ते? हा, खाली सर्व माहिती आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत खाली गेला आहे। नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत कामठीला, जे नागपूर पासून 20 किलोमीटरवर आहे आणि इथे आम्ही आंबेडकर स्मारकाला भेट द्यायला आलेलो आहोत। तुम्ही पाठीमागे बघू शकता आणि माझ्या पाठीमागे तसंच ड्रॅगन पॅलेस आहे, तिथे आपण जाऊया थोड्या वेळात। आणि माझ्या पाठीमागे इथे रेल्वे स्टेशन पण आहे। तर चला मग आज आपण आंबेडकर स्मारकाला भेट देऊया। या स्मारकात दरवर्षी 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो। या दिवशी हजारो अनुयायी येथे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि बौद्ध धम्माचे पालन करण्याचा संकल्प करतात। याशिवाय 6 डिसेंबरला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित होतात। यामध्ये धम्मचर्चा, ध्यान साधना आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात।
कामठी नागपूरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर, प्रवेश विनामूल्य, सुविधा पार्किंग, ध्यान केंद्र, ग्रंथालय, बौद्ध वसतिगृह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक नागपूर कामठी येथील हे केवळ एक स्मारक नसून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारे एक प्रेरणास्थान. जेव्हा आपण या ठिकाणी जातो तेव्हा आपल्यांना बाबासाहेबांच्या महान कार्याची जाणीव होते आणि त्यांच्या विचारांचा आदरभाव मनात निर्माण होतो.